नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास कच्च्या केळीचे कुरकुरीत आणि खमंग वेपर्स। बाजारातून वेपर्स आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात हे वेपर्स कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। उपवास असो किंवा नसो, खाण्यासाठी हे एकदम पटकन आणि सहज तुम्ही बनवू शकता आणि घरातील सगळ्यांना हे नक्की आवडतील। केळी घेताना कशी घ्यायची, वेपर्स कुरकुरीत होण्यासाठी काय टिप्स आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। कच्ची केळी घ्यायची आहे। ही केळी आपण स्वच्छ पाण्याने सुरुवातीला धुवून घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला किती वेपर्स करायचे त्याप्रमाणे केळाचे प्रमाण तुम्ही घेऊ शकता। आपण केळी आता चाकूने कट करणार आहोत। त्यासाठी केळीची दोन्ही टोके अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि नंतर चाकूने याला उभे काप मारून घ्यायचे आणि मारताना जास्त आतमध्ये मारायचे नाही, हलक्या हाताने हे काप मारून घ्यायचे। ही केळी आपण सोलून घ्यायची आहे। सोलताना ही पटकन अशा पद्धतीने लगेच सोलली जाते। तुम्ही पाहू शकता जास्त वेळ लागत नाही आणि जर तुम्हाला पिलरने ही पील करायची असेल तर ते देखील करू शकता। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व केळी असे सोलून घेणार आहोत। याची सर्व साल पटकन निघते। केळाचे वेपर्स करताना महत्त्वाची टिप्स या ठिकाणी लक्षात ठेवायची की केळी घेताना कच्ची घ्यायची आणि पिकलेली केळी वापरायची नाही। कच्ची केळी असेल तर वेपर्स एकदम छान असे तयार होतात। ही केळी आपली सोलून झालेली आहे। आता आपण पाण्यामध्ये ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पाण्यामध्ये लगेच आपण धुवून घ्यायची, नाहीतर ही काळी पडतात। पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर आता आपण ही वेपर्सच्या खिसणीवर खिसून घ्यायची आहे। एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकसारखी अशी ही केळी आपण खिसून घ्यायची आहे। मागे पुढे फिरवत त्याचे पातळ आणि एकसारखे वेपर्स तयार करायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम पातळ असे हे आपण खिसून घेतलेले आहे। हे एकदम जेवढे पातळ कराल तेवढे आपले वेपर्स एकदम कुरकुरीत असे तयार होतात। हे सर्व मी अशाच पद्धतीने खिसून घेतलेले आहे। हे झालेले आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत आणि तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर खिसून घेतलेले केळाचे वेपर्स सोडून घ्यायचे आहेत। हे आपले तळेपर्यंत आता आपण एक वाटी घेतलेली आहे। वाटीमध्ये आपण पाणी घालून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे मिठाचे पाणी आपण तयार करून केळाच्या वेपर्सवर घालून घ्यायचे आहे। हे पहा, या ठिकाणी चमच्याने अशा प्रकारे आपण थोडे थोडे करून पाणी घालायचे। तेल जास्त गरम आहे त्यासाठी पाणी घालताना तुम्ही थोडे थोडे करूनच घालायचे, नाहीतर तेल उडण्याची शक्यता असते आणि हे करताना काळजीपूर्वक करायचे आहे। जर तुम्हाला असे करायचे नसेल तर तुम्ही सर्व वेपर्स अगोदर तळून घ्या आणि नंतर याच्यावरती थोडे मीठ भुरभुरून घ्यायचे आणि मस्त असे हे तयार करायचे। या ठिकाणी आपण हे तळून घेतलेले आहे। याचा रंग देखील बदललेला आहे आणि मस्त असे हे सोनेरी आणि कुरकुरीत असे तळून झालेले आहे। झाऱ्यामध्ये याचा आवाज ऐकू शकता। आता आपण एक पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती हे काढून घ्यायचे आहे। पेपरवर घालतानाच याचा आवाज मस्त कुरकुरीत येत आहे। आता राहिलेले वेपर्स आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे। केळाचे वेपर्स करताना काही महत्त्वाच्या टिप्स देखील आहेत। वेपर्स खिसताना जास्त जाडे खिसायचे नाही, एकदम पातळ असे खिसून घ्यायचे। गॅसवर हे तळताना मध्यम आचेवर तळायचे। जर गॅस कमी केला तर ते व्यवस्थित असे तळले जात नाही। अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व वेपर्स करून घ्यायचे आहे। हे वेपर्स घरच्या घरी करायला एकदम सोपे आहे। बाजारामधून जे तुम्ही आणता त्यापेक्षा तुम्ही हे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन करू शकता आणि एकदम मस्त आणि टेस्टी असे हे घरच्या घरी तयार होतात। हे आपण उपवासाला करत आहोत, त्यासाठी यामध्ये मी हळद घातलेली नाही, फक्त आपण मिठाचे पाणी घालून हे एकदम कुरकुरीत आणि मस्त असे सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेले आहे। दुसऱ्या बॅचचे देखील वेपर्स आपले तळून झालेले आहे आणि हे पेपरवर काढताना याचा आवाज ऐकू शकता, एकदम कुरकुरीत झालेले आहे। आता आपण खिसणीने हे अशा पद्धतीने उभ्या आकारात देखील कट करून घेतलेले आहे। तुम्हाला हवे असेल तर गोल कट करू शकता किंवा उभ्या। मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवते। आता हे उभे आपण कट केलेले आहे, ते देखील अशाच पद्धतीने तेलामध्ये आपण तळून घ्यायचे आहे। आणि उभे कट करताना महत्त्वाची टिप्स म्हणजे हे एकदम पातळ खिसणीने खिसून घ्यायचे। जर जाड वेपर्स असतील तर ते एकदम सॉगी होतात आणि तळल्यानंतर ते मऊ पडतात। त्यासाठी वेपर्स खिसताना या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे की एकदम पातळ खिसून घ्यायचे आहेत किंवा चाकूने देखील तुम्ही एकदम पातळ याचे स्लाइस करू शकता। आपण तेलात सोडल्यानंतर याच्यावरती आपण मिठाचे पाणी घालून घ्यायचे आहे। मिठाचे पाणी घालताना जरा काळजीपूर्वक तुम्ही घालायचे आहे, नाहीतर
तेलावर पाणी पडले की त्याचे शिंतोडे सगळीकडे उडतात, त्यासाठी तुम्ही हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे. हे पहा, या ठिकाणी हे देखील आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे. याचा रंग देखील पाहू शकता, मस्त असा रंग सोनेरी आलेला आहे आणि हे देखील आपले तळून झालेले आहे. आपण हे सेपरेट असे उपवासासाठी सुरुवातीला तळून घेतलेले आहे. हे आपले मस्त कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे. हे देखील आपण आता काढून घेणार आहोत. आपण हे पेपरवर काढून घेऊया. आज मी तुम्हाला 2 पद्धतीने वेपर्स करून दाखवणार आहेत. एक उपवासासाठी, सुरुवातीलाच आपण हे उपवासासाठी अशा पद्धतीने तयार केलेले आहे, म्हणजे याच्यात हळदीचा वापर केलेला नाही आणि हे आपले रेडी झालेले आहेत. आता तुम्हाला हे मी तोडून दाखवते. तोडल्यानंतर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. एकदम कुरकुरीत आणि मस्त असे हे तयार झालेले आहे आणि पटकन तुटतात आणि हे आपण अशाच पद्धतीने करून ठेवायचे आणि पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे हे व्यवस्थित असे कुरकुरीत राहतात. उपवासाचे वेपर्स आपले तळून झालेले आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने, म्हणजे आपण हळदीचे वेपर्स करणार आहोत. त्याच तेलामध्ये आपण दुसरे वेपर्स देखील अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे. सर्व वेपर्स आपण कढईमध्ये सोडून घेऊया. आणि नंतर जे मिठाची पाण्याची वाटी आहे त्यामध्येच आपण हळद घालून घ्यायची आणि ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हे मिक्स केलेले पाणी आपले तयार झालेले आहे. आता या केळाच्या वेपर्सवर हे थोडे थोडे करून पाणी घालायचे. ज्याप्रमाणे आपण उपवासासाठी केळाचे वेपर्स केले त्याच पद्धतीने हे देखील करायचे आहे. फक्त आपण यामध्ये हळदीचे पाणी वापरलेले आहे आणि हे मस्त कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. हे देखील आपले मस्त असे तळून तयार झालेले आहे आणि आपण हे काढून घेणार आहोत. हे वेपर्स आपण सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. उपवासाचे आणि हळदीचे अशा आपण दोन्ही पद्धतीने हे वेपर्स केलेले आहे. दोन्ही करायला सोपे आहे. फक्त उपवासाला करताना आपण हळद वापरलेली नाही आणि दुसरे केलेले आहेत त्यात हळदीचा वापर केलेला आहे आणि हे आपले मस्त असे कुरकुरीत घरच्या घरी वेपर्स तयार झालेले आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने हे एकदा नक्की बनवून पहा. सध्या उपवासाचे दिवस चालू आहेत, त्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपवासासाठी एकदाच हे केळीचे वेपर्स बनवून पॅकबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा खाऊ शकता. तर आज आपण उपवासासाठी तसेच हळदीचे पाणी घालून वेपर्स खाण्यासाठी कसे बनवायचे हे दोन्ही पद्धतीने पाहिलेले आहे. हे वेपर्स एकदम कुरकुरीत आणि चविष्ट होतात. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत.